गेल्या महिन्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला मराठी शाळांमध्ये तिसरी लँग्वेज असावी नसावी किंवा पहिली ते चौथीपर्यंतचा जो हिंदीची सक्ती या सगळ्यातला जो मुद्दा होता, या सगळ्याच्या बातम्या ऐकल्या असतील तुम्ही. पण नक्की मराठी शाळांमधली पोरं करतायत काय, ह्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा शोधलं तेव्हा मी पुण्यात एक नवीन इनिशिएटिव्ह होतं आहे की झेडपीच्या शाळांमधली पोरं आता नासाकडे चालली आहेत. आणि ही काय फक्त सहल किंवा ट्रिप इथपर्यंत मर्यादित नाही आहे, तर त्यांच्या एज्युकेशन प्लॅनचा सगळा भाग असणार आहे. आणि हे देशात पहिल्यांदा घडतं आहे. माझ्या समोर आता ही सगळी मंडळी बसलेली आहेत. ही 6वी 7वीची पोरं आहेत, पुण्यातल्या जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकणारी आहेत. आणि ही मुलं पुण्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमधून इथं आलेली आहेत. आणि महत्त्वाचं काय तर त्यांचे आता विजाज आणि पासपोर्ट्स या सगळ्या गोष्टी तयार होतील आणि थोड्याच दिवसात त्यांना नासाला तिकडे जाण्याची संधी मिळालेली आहे. आणि एक एज्युकेशन प्रोग्रामचा भाग असावा, त्यानंतर इनिशिएटिव्ह एक असावा या सगळ्यामध्ये. आणि दुसरं महत्त्वाचं तर काय तर हा शिक्षणाचा आणि ज्याला आपण म्हणतो की प्रॅक्टिकल एज्युकेशनची आता गरज आहे. वेगवेगळ्या सायन्सेस घेणारी किंवा सायन्सेस घेऊन एरोनॉटिक्स घेणारी अशांचा पण या सगळ्यांमध्ये येणाऱ्या काळात रिप्रेझेंटेशन त्यांचं वाढावं, अशी पोरं दिसावीत. आणि म्हणून आज ही सगळी मुलं आहेत. आता पोरांसोबतच गप्पा मारू आणि त्यांच्या डोक्यात काय चाललंय, त्यांचे काय प्लॅन्स आहेत बघू. ताई कुठून आलीस, नाव सांग पटकन. दौंड. दौंड, नाव सांग ना तुझं. स्पृहा अमरखेडेकर. बरं, मला सांग आता की तू नासाला जाणार आहेस बरोबर, काय चाललंय का तुझ्या मनात? बरं ते ऐकलंय का नासाबद्दल तू? हो, मी नासाबद्दल खूप ऐकले. जसं की त्याचा आम्ही अभ्यास सुद्धा केलेला आहे. तिथले खूप सारे यान बाहेर गेलेले आहेत स्पेसमध्ये, खूप सारे शोध लावलेले आहेत, खूप सारे ॲस्ट्रोनॉट सुद्धा आता स्पेसमध्ये जात आहेत. तुझी काय इच्छा, तुला काय व्हायचं मग? ॲस्ट्रोनॉट. तुला ॲस्ट्रोनॉटच व्हायचं? हो मग तुझ्या इच्छा पूर्ण झाली? हो जाण्याची तरी पूर्ण झाली? हो. तू कुठली आहेस मला सांग. शिरूर. शिरूर मधली तू? दौंड आणि तिथे शिरूर. मग ओके, तुझं नाव नाही सांगितलं? कस्तुरी प्रताप मुसमाडे. आणि कितवीला आहेस? मी 6वीला. 6वीला आहेस. बरं, मग तुझ्या डोक्यात काय होतं की तिकडे जायचंय आणि मग आता काय करायचं काय तिथे जाऊन? पण मग मला तिथले आपलं ज्ञान घ्यायचंय. मला खरं तर लहानपणापासूनच आकाशात ताऱ्यांबद्दल खूप जिज्ञासा होती आणि मला खगोलशास्त्रज्ञ व्हायचंय. मग मला खगोलशास्त्रज्ञ होण्यासाठी कशामध्ये अभ्यास करावा लागेल, कोणत्या विषयांचा चांगला अभ्यास करावा लागेल, आणि जर मी खगोलशास्त्रज्ञ झाले तर मला काय काम करावं लागेल, कसं काम करावं लागेल, मला जर अवकाशात जायची संधी मिळाली तर कसं जाणार, तिथं काय करावं लागणार, मला काय आपण आपल्या भारतासाठी त्याचा काय उपयोग होणार, आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी काय त्याचा उपयोग होणार, काही उपयोग होईल का, काही शोध लावू शकतो का आपण समाजाच्या सोयीसाठी, असे मला वेगवेगळे शोध लावायचे आहेत. म्हणजे तुला प्रश्न भरपूर आहेत आणि त्याची उत्तरं शोधायची. हो. तू कुठून आहेस ग? मी आंबेगाव. चष्मा मॅचिंग आहे तुझा एकदम, फ्रेम. कुठून केलीस तू? डोंगरे ऑप्टिकल्स. जाहिरातच करून टाकलीस तू. बरं ऐक जरा, तू कुठून आलीस म्हणालीस? मला नाव सांग आणि मला तालुका सांग. सिद्धी संदीप मांजरे, तालुका आंबेगाव. आंबेगावचीस? मग शाळेत काय चाललंय सध्या? आता आमचा हाच अभ्यास चाललेला आहे, सायन्सचा, ॲस्ट्रॉनॉमीचा. हो. आणि मग आता किती दिवस जाणार तिकडे तुम्ही अमेरिकेत? 12 दिवस जाणार. पॅकिंग झालंय का तुझं? नाही, अजून नाही झालं. आता शिकता निकाल लागलाय. तुमची एक्झाम घेतली होती ना? मग तुला किती मार्क्स मिळालेत? इंटरव्ह्यूचे मार्क्स नाही सांगितलेले. आधीच्या परीक्षांना एकाला 67.5 आहेत आणि दुसरीला 65 आहेत. 65 आहेत तुला. आणि किती पेपर होते तुमचे याच्या एक्झाम साठीचे? आधी 3 पेपर होते इंटरव्ह्यू धरून. हो. मग आता मला सांग की तुला जर ॲस्ट्रॉनॉट व्हायचं असेल किंवा तुला खगोलशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर मग तिथे जाऊन तू आता काय तुझ्या डोक्यात चाललंय की मी नासात जाणार म्हणजे मग मी काय करणार आहे? मी तिथल्या सायंटिस्टला विचारणार आहे. आधी जसं आपण नासा, इस्रो आणि वेगवेगळ्या संस्थांनी आपले आर्टिफिशियल सॅटेलाईट पाठवलेले आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला डेली यूजमध्ये सुद्धा होतो. मी त्यांना विचारेल जर आपल्याला आर्टिफिशियल गॅलेक्सी बनवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल. आर्टिफिशियल गॅलेक्सी एवढं वाचतेस तू? हो. म्हणून चष्मा लागला? तसं नाही, पण हा माझ्याच डोक्यात विचार आला होता. हो ना. भारी आंबेगावची पोरं. आणखी इकडे सगळी मुलं बसली तर मला सांग तू कोणत्या तालुक्याची, तुझं नाव सांग. माझं नाव आदिती संदीप पाटे, तालुका भोर. भोर मधलीस तू?
वा. मग आता तू जाणार आहेस नासाला. तू एक्झाम तर पास केलीस बरोबर. आता मग मला हे सांग की तुझ्या डोक्यात काय चाललंय, की तुझ्या डोक्यात काय प्रश्न आहेत की जो तिथे जाऊन कदाचित विचारणार आहेस की त्या प्रश्नांची उत्तर शोधणार आहेस. की त्यांनी कोणते कोणते उपग्रहावरती सोडले आणि कोणते कोणते शोध लावलेत, त्यांनी कसे लावले, त्यांनी शोध लावण्यासाठी काय काय केलं, कोणते कोणते शास्त्रज्ञांनी कोणते कोणते शोध लावले आणि ते शोध कसे लावले, कोणी आयडिया केली की हा शोध लावू म्हणून आपण आणि असा हा उपग्रहावरती सोडू, असे प्रश्न मी त्यांना तिथे जाऊन विचारणार. आणि हां मस्त. मला एक सांगा सगळ्यांनी बरं, मी तिकडे आता पोरांकडे येतो. मंगळयानाबद्दल किती जणांनी वाचलं इथे? मंगळयान इंडियाचं मंगळयान, आपण जेव्हा मंगळावरती उपग्रह पाठवला होता इस्रोने, त्याच्याबद्दल किती सगळ्यांनी वाचलंय? एक नंबर. मग काय नक्की त्याची स्पेशालिटी होती किंवा काय तुला आठवतंय का काय? नाही, मंगळावर सोडलेलं, मंगळाची माहिती घ्यायला ते सोडलेलं यान. ते सोडलेलं ना. हां, मंगळाची माहिती घ्यायला, मंगळावर जीवन असू शकतं का, मंगळावर माणूस राहू शकतो का, अशी माहिती घ्यायला पाठवलेलं. आणखी रे? आणखी आहे नाही, ते 5 नोव्हेंबर 2013 या दिवशी सोडलं गेलं. त्याच्यामध्ये ऑर्बिट हां तारीख पण आठवते? हां त्याच्यामध्ये रोवर होता आणि ऑर्बिटर होता. काय काय होतं? रोवर आणि ऑर्बिटर. रोवर आणि ऑर्बिटर होते. बरं, तुला काय आठवतंय मंगळयानबद्दल रे? सर्वात कमी खर्चात पाठवले गेलेले यान आहे. व्हेरी इंटरेस्टिंग की त्या मंगळयानाची उपलब्धी ही होती की ते लो कॉस्टमध्ये आपण तिथे पाठवलं होतं आणि जे जगाच्या पाठीवर एवढ्या कमी खर्चातून कोणी करू नाही शकलं. एक नंबर. बरं, मला आता तू सांग, तुझं नाव सांग आणि तू कुठून आलास? इंदापूरवरून आलोय. माझं नाव मोहम्मद उमर समीर शेख. काय नाव आहे पूर्ण? मोहम्मद उमर समीर शेख. बरं, मग मला हे सांग की आता तुझ्या डोक्यात काय आहे की बाबा नासाला जायचं म्हणजे काय करायचं आपल्याला? म्हणजे नासाला जायचं आणि तेथील म्हणजे त्यांनी कोणते कोणते यान सोडले ते बघायचे. ते म्हणजे नासा म्हणजे सगळ्यात चांगला म्हणजे संशोधन केंद्र आहे, त्याचे कारण वगैरे. मस्त ना. कोणाला स्पेसएक्स बद्दल माहिती आहे का रे? स्पेसएक्स बद्दल सगळ्यांना माहिती आहे? तुम्ही थोडीशी माहिती दे मला. स्पेस एक्स इलॉन मस्कची कंपनी आहे आणि ती त्याची प्रायव्हेट कंपनी आहे. ही एवढी भारी कंपनी आहे की ती नासाला टक्कर देऊ शकते. हा, तू सांग. त्यांनी रियुजेबल रॉकेट तयार केलं. ते टाळे. कितवीला आहेस? 7वी. मस्त. आणखी कोण इथे? तुझं शाळेचं नाव सांग. तू कितवीला आहेस मला सांग, तुझं नाव सांग. आणि कुठून आलास? 6वीला आहे. माझं नाव आयुष प्रकाश शेलारे. कुठला तालुका? दौंडचा आहेस तू? मग आता तू पण चाललायस नासाला. एक नंबर. मग मला सांग, आता इंटरव्ह्यूचे मार्क्स अजून कळलेले नाहीत तुमच्या, पण तुमचं फायनल झालंय सगळं. पण आता तुझ्या डोक्यात काय बॉस की उधर जाके करणे का काय? ती रॉकेट कसे सोडतात, रॉकेट कसे तयार करतात, रॉकेटसारख्या अजून मंगळयानासारखे यान, आदित्य एल1, चंद्रयान, ते या कसे तयार करतात, त्यांच्या आतली प्रोसेस कुठून कंट्रोल करतात. तुझ्या डोक्यात तू कुठून आहेस मला सांग. मी संभव मनोज द्राक्षे. मी खेडमधून आले. खेडचा आहेस तू? बरं. मग किती 7वीला आहेस? 7वीला आहेस. बरं, मग तुझ्या डोक्यात काय चाललंय की तुला काय प्रश्न विचारले पाहिजेत किंवा असे तुला कोणते प्रश्न आहेत की तुला वाटतं की नासाला व्हिजिट केल्यानंतर त्या 10-12 दिवसात माझ्या प्रश्नांची उत्तर सुटतील बाबा? मला असं वाटतं की जेव्हा आपण तिथे जाऊ तर मग बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आहेत ना इस्रोमध्ये कमी मिळतात, ज्या आहेत ना नासामध्ये परिपूर्ण आहेत. तर मग ते किंवा नासा जी आपल्यापेक्षा नेहमी पुढे असते तर त्याचं कारण काय आहे ते मी जाणून घेईल आणि जेव्हा मी मोठा होईल ते कारण आहे ना आपण त्याच कारणाने आहे ना आपण जर काय पुढे जाऊ शकलो तर नक्कीच जाण्याचा प्रयत्न करू. तू कुठला आहेस मित्रा? कोणतं तालुका? मुळशी. पहिलवान आहे की तू? व्यायाम करतो का दररोज? हां, व्यायाम करतो. हा, भारी तू. मग अभ्यास कधी करतो तू? अभ्यास करतो परत करतो. व्यायाम पण करतो. अरे बेस्ट कॉम्बिनेशन तुझं. बरं, मला सांग तू कितवीला आहेस आणि तुझं नाव सांग. माझे नाव आदित्य सचिन आहेर. मी 7वीमध्ये. 7वीमध्ये झेडपी स्कूलला आहेस? बरोबर. मग मला सांग आता की तू काय करणार आहेस तिकडे जाऊन किंवा तुला असे कोणते प्रश्न आहेत की तुला असं वाटतं की हे प्रश्न सुटले पाहिजे, या प्रश्नांची उत्तर आपल्याला पाहिजेत भाई? मी तिथे जाऊन तिथले टेक्नॉलॉजी ती पाहणार आणि परत भारतामध्ये आल्यावर भारताच्या विकासासाठी त्याचा वापर करणार. आपल्या विकासासाठी वापर करणार.
पण तुला म्हणजे तुला खगोलशास्त्रज्ञ व्हायचं आहे किंवा तुला ते ॲस्ट्रॉनॉट व्हायचं आहे किंवा तुला मे बी असं असू शकतं की स्पेस इंजिनिअरिंग किंवा स्पेस रॉकेट सायन्स असं काय करायचं तुला? मला स्पेसबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी मी काही करू शकतो. काही करू शकतो. म्हणजे कोणत्या पण ह्याच्यात म्हणजे असं स्पेसचं असेल तर मी ते कशात पण करू शकतो. एक नंबर, टाळी दे. व्यायाम आणि अभ्यास दोन्ही चालू ठेव. व्हेरी इंटरेस्टिंग. बघा, मी यांचं सगळ्यांचं जाणून घ्यायचं कारणच मुळात हे होतं, पोरं हुशार आहेत, ती चंट आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर ती आशावादी आहेत, ऑप्टिमिस्टिक आहेत. आणि हा पुण्यातल्या वेगवेगळ्या सगळ्या तालुक्यांमधली सगळी पोरं आहेत. आणि हे काय फक्त पुण्याचं रिप्रेझेंटेशन नाही आहे. पहिल्यांदा जरी झेडपीची शाळेतली मुलं ही सगळी नासाला चाललेली असली, एक नवीन उपक्रम त्यांच्यासाठी असला तरीसुद्धा हे भारताचं सगळं आशादायी चित्र आहे. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार, पुण्यावरून.